नमस्कार मंडळी, तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। कोकणातील शिमगा आणि पालखी सोहळा हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव आहे। या उत्सवात अनेक परंपरा आणि विधी पाळले जातात। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धानकोली गाव म्हणजे माझं गाव। या गावातली आमच्या गावातली ही जी पालखी उत्सव आहे, आपण सोहळा बघणार आहोत। तर चला तर आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि एक सुंदर असा अनुभव कोकणातला धानकोली गावचा। चला नमस्कार मंडळी, आता आपण चाललोय पालखीसाठी शिमग्यासाठी गावाला। मी आणि कौस्तुभ आहे। आपण थेट आता दापोलीमध्ये जाणार आहोत। दापोली तालुका दापोली आहे आणि गाव आहे आमचं दापोलीमध्ये धानकोली। तर आता आम्ही तिकडेच चाललेलो आहे, पण आता आपण थोडासा रोड शूट करूया आणि नंतर पालखीचं पण आपण शूट करणार आहोत। तर डायरेक्ट मित्रांनो आपण गावात पोहोचलो आहोत आणि आता ही आमच्या धानकोली गावात आपण पोहोचलो आहोत आणि ही पालखी समोर नेते आणि संध्याकाळचे वाजलेले आहे 6। तर चला मजा करूया आणि पालखी उत्सव हा या व्हिडिओमध्ये पाहूया। खालच्या घरात आमदार पुढे आहेत। आई शपथ, आता झालो मॅनेजर आले। मॅनेजर इन द हाऊस, हॉटेल मॅनेजमेंट। याला अभिनंदन, याने झटका दिलाय रे अचानक। फाल्गुन पंचमीपासून शिमगोत्सवाची सुरुवात होते। या काळात ग्रामदेवतेला पालखीत बसवून सजवले जाते। गावातील लोक एकत्र येऊन होळी पेटवतात आणि पारंपरिक गाणी गातात। सांभाळ करावा, बोलवाला चालून द्यावा, गोपालांचं करतो। टाकायचं आता, टाकू नाही टाकू नाही गेलं। हा योग्या, काय बोलतोस? एकदम मस्त, जाम भारी, फुल झापूक झुपूक। मंडळी, आपण आहोत आता धानकोली कुणबीवाडीमध्ये आणि आमची पालखी आहे इथं। खरी मजा तर उद्या आपल्याकडे येणार ना। गाड्याचा कलर आणलाय, उद्या सर्व कलर धुमसवणार आहे। पालखी सोहळ्यात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी नेली जाते। यावेळी ढोल ताशांच्या तालावर लोक नाचतात आणि गाणी गातात। आता आपण पाहतोय टाइमात आता आपले गोरिवले बंधू यांच्या घरी पालखी नेली जाते आणि पालखी ज्या घरामध्ये जाते तिथे लोक देवाचे दर्शन घेतात आणि प्रसाद वाटतात। पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा कोकणामध्ये आहे।
तर आता आपण ही पालखी गोरिवले यांच्या आता आपण घरात चाललो आहे. तर आता आपण तिथे बघूया किती मजा येईल आणि कशी देवाची पूजा केली जाते, एकंदरीत काय वातावरण आहे. नाही तो दादा देतील ना, कोणी आणलं ना तर त्याला तिथे सांगतो त्यांना तिथे पण सांगितलं बाहेर रोडला पण सांगितलं बाहेर रोडला सांगितलं हे सर्व तुझे घरातून आणलेले काय सांगितलं नाही ऐकलं मग तोच विचारतो तिथे टाकलं की फक्त सांगा. मान्य करून घे. घरात मुला माणसात बोलण्याचा देऊन सांभाळ करावा, मला चालून द्यावा. बाल गोपाल अर्ज करतो. समय भवानी तो निकाल करी गोळ करी धन करी मुंबई क्षेत्रपाला शहराचे काय बोलले होते. इथून ते सर्व मुंबईपासून खेळखाना सुखाचा राखावा. आजच वाक्यांदाराची येशील तांदूळ एक नाण्याचा गचपण घेऊन तुझी वटी भरी. नवस आहे तो धर्म्यास धरावा, आहे तो बरवा करावा. बाल गोपाल अर्ज करतो. तर मंडळी असा नवस फेडला जातो आणि पालखीची ओटी भरली जाते. कोकणातील प्रत्येक गावातील पालखी सोहळ्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही ठिकाणी पालखी नाचवली जाते तर काही ठिकाणी पालखी रथातून काढली जाते. पालखी सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवली जातातच आणि पालखी सोहळ्यामध्ये महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात. आणि अशी आपली ही पालखी बघा खांद्यावर नाचवली जाते अतिशय तालबद्ध पद्धतीमध्ये. शिमगा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. कोकणातील शिमगा आणि पालखी सोहळ्याचे महत्त्व, देव वर्षातनं एकदा आपल्या घरी येतो, हे फार मोठं महत्त्व आहे या पालखी सोहळ्याचं. आणि याच्यासाठीच लोक मुंबईवरून गावी जात असतात, सुट्ट्या घेतात, नोकऱ्या सोडतात, पण शिमग्याला मात्र गावाला हजर राहतात. कारण की आपला आवडता देव, आपली ग्रामदेवता ही आपल्या स्वतःहून आपल्या दारात म्हणजे आपल्या घरात येते.
तर सर्वात मोठा हा सोहळा असतो, म्हणून प्रत्येक कोकणवासी या सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो. ह्याच आशेपोटी, कारण की या ग्रामदेवताची कृपादृष्टी आपल्या घरावरती, आपल्या परिवारावरती, संसारावरती राहावी. दापोली तालुका गाव आहे माझं दापोली गाव. दापोली गावाचा गाव आहे माझं दापोली गावाचा गाव आहे माझं दापोली गाव. दापोली गावाचा गाव आहे माझं दापोली गाव. दापोली तालुका गाव आहे माझं दापोली गाव. दापोली गावाचा गाव आहे माझं दापोली गाव. दापोली गावाचा गाव आहे माझं दापोली गाव. दापोली तालुका गाव आहे माझं दापोली गाव. तर मंडळी, आजचा दुसरा दिवस आणि सकाळची पहाट अतिशय सुंदर अशी झालेली आहे. आणि आमच्याकडे श्री सचिन पागार यांच्या घरी जेवणाचा बेत आहे, म्हणजे खेड्यांसाठी जेवण आज केलेलं आहे. आणि हे आम्ही सगळे इथे जेवण बनवत होतो. जेवणाचं काम आटपलेलं आहे आणि आता आपण खाली बघतो आहे ती म्हणजे आता म्हणजे मंदिराच्या इकडची आपण आता खाली आलो आहे. छान अशी रांगोळी केलेली आहे आमच्या पागार बंधूंनी. आणि आता आपण आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे ही खूप छान अशी झालेली आहे आणि जेवण बनवून आटपलेलं आहे. तर आता आपण पालखीची वाट पाहतो आहे. काही मंडळी आमचे गावकरी म्हणजे वाडीतले हे खालच्या वाडीत म्हणजे कुणबीवाडीमध्ये गेलेले आहेत पालखीला आणायला. बघा किती छान अशी रांगोळी केलेली आहे. आणि आता मी पण चाललो आहे घरामध्ये छोटीशी तयारी करायला, जेणेकरून देव आपल्या घरात येणार आहे. तर तयारी आटपून घेतो आणि मग आपलं हे बघा आमच्या वाडीचं राधाकृष्णाचं मंदिर, सुंदर असं देऊळ आमचं. आणि आज वेगळाच विषय आहे, कारण की वेगळीच वाडीमध्ये रौनक आहे, कारण की पालखी येणार.
तर मित्रांनो, वाडीतलं पहिलं घर सुवर्णा खेडेकर म्हणजे आत्या हिचं आहे आणि पालखी आता त्यांच्या घरात आलेली आहे आणि इथून आपण दुसऱ्या घरात पण जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी बघू शकता आमच्या दारामध्येच लेझिम सुरू झालेली आहे. सगळे पुरुष आणि स्त्रिया यात यांनी सहभाग घेतलेला आहे आणि माझ्या काकांच्या घरी श्री शरद माडी आमच्या घरी ग्रामदेवतेचे आगमन झालेले आहे मंडळी आणि वेगळाच उत्साह, वेगळीच मजा आहे. तर मित्रांनो, आता पालखी आलेली आहे नटे परिवार यांच्या घरामध्ये आणि या अंगणामध्ये अक्षरशः आनंदोत्सव सुरू आहे. बघू शकता बाळगोपाळ, स्त्रिया, पुरुष मंडळी सगळेजण पालखीमध्ये लेझिम घेऊन नाचतात. वेगळाच आनंदी अनुभव. तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये या पालख्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने उत्साह आणि जल्लोष साजरा केला जातो आणि तसंच मिठाई वाटली जाते, सरबतं वाटली जातात. त्याचप्रमाणे छान छान जेवण असतं. कोकणातील आपल्या ज्या काही सांस्कृतिक जे काही रूढी परंपरा असल्याप्रमाणे म्हणजे जे काही खाद्यपदार्थ आहेत आपले, यांचं पण मोठ्या प्रमाणामध्ये खूप वापर केला जातो, वाटप केला जातो आणि त्याचा आस्वाद घेतला जातो. आता हे आमच्या नट्यांचं घर म्हणजे आमच्या गावातलं नटे परिवार आमच्या वाडीतलं घर आहे आणि आमच्या घरात बघू शकता तुम्ही पूजा चालू आहे आणि बाहेर घरामध्ये पालखीच्या देवाची पूजा आणि अर्चना केली जाते आणि बाहेर बघा जल्लोष चालू आहे. आणि असंच आपण एक प्रत्येकाच्या घरी जाणार आहोत. जेवढं मला दाखवता येईल शक्य आहे तेवढं दाखवायचा प्रयत्न आहे. तर आमच्या धामटोळी गावची ही मजा वेगळी आहे कारण की तुम्ही बघाल आमच्या वाडीमध्ये सगळेजण आनंद म्हणजे स्त्रियांपासून पुरुषांपासून लहान मुलांपासून सगळेजणं मजा करत आहेत, रंग लावत आहेत, उधळत आहेत, गुलाल उधळणं चाललेलं आहे, मजा करत आहेत. खूप वेगळी मजा आहे. म्हणून हे मुंबईकर दरवर्षी आपल्या प्रत्येकजण कोकणातला कोकणवासी हा कोकणामध्ये मोठ्या संख्येने जात असतो. हीच ती गंमत असते. तर मंडळी, आता मी देखील पालखी घेऊन येतो आहे माझ्या घरामध्ये. सुरुवातीचे काका आहेत पाठीमागे आणि हे माझ्या घरामध्ये पालखीचे आगमन झालेले आहे आणि काकी आणि बहीण या पालखीचे चरण धुत आहेत आणि चांगली ऊर्जा मी आता अनुभवतो आहे. आता घरामध्ये पालखी येते. चला बघूया, आपण आता पूजा करतो आणि हा व्हिडिओ आपण कंटिन्यू ठेवूया, शेवटपर्यंत बघत राहा हा पालखी सोहळा.
मंडळी ही तर खरी गंमत आहे. आणि हे बघा वाजंत्री आपले प्रात्यक्षिकं दाखवून जी काही मनापासून जी त्यांना उत्स्फूर्त म्हणजे उत्साह वाढवण्यासाठी जे काही बक्षीस दिलं जातं ते बघा कशा स्वरूपाने उचलत आहेत. आणि आता अशी मजा इथे तर मंडळी बघा किती छान पद्धतीने आमच्या गवळवाडीमध्ये पालखी नाचवली आहे. आणि म्हणजे पुरुषांनी पण स्त्रियांनी पण डोक्यावर घेऊन खांद्यावर घेऊन लहान मुलांनी पण धमाल केली आहे. थोडक्यात गावच्या भाषेत म्हटलं तर 100% खदलवलं. तर अशा प्रकारे हा कोकणातला सांस्कृतिक होळीचा उत्सव शिमगा हा आपण पाहतोय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि असंच आपल्या चॅनलवरती प्रेम करत राहा. जेवढं होईल तेवढं शेअर करा जेणेकरून आपल्या या कोकणातील संस्कृतीला आपण पुढे घेऊन जाऊया आणि साता समुद्र पार पोहोचवण्याचा हा प्रयत्न करूया. चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी आता आपल्याला आपण खुणा शोधतोय आणि खुणा शोधून झाले की मग आपला जो देव आहे तो जाणार आपल्या देवळामध्ये खाली. तिथे खाली एकदम खोंडामध्ये मंदिर आहे आपलं. तर तिथे आपला देव तिकडे वास्तव करायला जातो आणि असा या कार्यक्रम म्हणजे सोहळ्याची सांगता होते. आणि आता ह्या शेवटच्या क्षणी म्हणजे खूण शोधण्याचं काम चालू आहे. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि नवीन मित्रांना पण चॅनलवरती सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करा. तर कसा वाटला आमच्या धानतुली गावचा व्हिडिओ हे कमेंटने पण कळवा. कमेंट करायला पण विसरू नका. तर आता एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नव्याने भेटू. तोपर्यंत तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू.